हनुमान मांजरली ब संघाला 2 धावांनी फायनलाइज केलेला आहे, कारण की या स्पर्धेचा नियम आपण जर पाहिला तर ड्रेसिंग जी मात्र कंपल्सरी हवी आहे. त्या अनुषंगाने 12वा प्रतिनिधी जो मात्र अगदी शूज परिधान केलेला नाहीये, त्या अनुषंगाने त्यांना मात्र 2 धावांनी फायनलाइज केलं जात आहे. 2 धावांच्या या पेनल्टीनं मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान मांजरली संघ ब उतरलेले आहे. धावांना खूप महत्व आहे. आपण पाहिलं असेल पहिली मॅच झाली, त्या मॅच मध्ये आपण पहिल्या षटकापर्यंत अगदी शेवटच्या षटकापर्यंत खडाघाती प्रहार झाले, परंतु इथे मात्र धावदेवी नांदप संघाला कमबॅक करता आला नाहीये. म्हणतात ना मित्रांनो, मॅच मध्ये क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर 2 अक्षरांची लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3.5 अक्षरांची मेहनत, यापेक्षा 4 अक्षरांची जी मेहनत खूप महत्वाची असते. आणि आज ते देखील आपल्याला पाहायला भेटलं. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला भेटेल. P1 P2 अशी 2 षटकं आपल्याला पाहायला भेटेल. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकताय. प्रथम टॉस जिंकला आहे राजछत्रपती अनखरपाडा संघानं, चूज केली आहे गोलंदाजी. आणि हे क्षेत्ररक्षण देखील आपण पाहू शकताय. 2 क्षेत्ररक्षक जे मात्र डीप मध्ये आहेत, एक लॉंग ऑन आणि या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. अशी ही रचना आपल्याला पाहायला भेटत आहे. थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी ठेवलेला आहे. लॉंग ऑफ दूर ठेवलेला आहे डीप मध्ये. ऑन साइडचा विचार केला तर तिकडे फाईन ठेवलेला आहे, मिड विकेटला आहे आणि मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. अशी ही व्यूह रचना आपल्याला पाहायला भेटत आहे. पंचांचा लेस प्लेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल बॅटची त्या ठिकाणी विकेट किपर थोडीशी चुकी झाली, परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. डायरेक्ट हिट देखील आपल्याला पाहायला भेटला, परंतु यष्ठ्याचा चूक वेध तिथे मात्र घेता आला नाहीये. 1 धावेने श्री गणेशा झालेला आहे. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. भावेशनं आपलं खातं ओपन केलेलं आहे. त्याच्या सोबतीला दीपक हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण जयेश याला पाहू शकताय. तो इथे मात्र अर्ध्या बॅटना खडाघाती प्रहार फेकून दिला, चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. काय जबरदस्त हंटर शॉट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आपण जर पाहिलं तर थोडासा शॉर्टअप लेनच्या पुढे होता, बॅकअप दी लेंथ होता. ही लेंथ इथे मात्र ओळखली फलंदाज दीपकनं आणि हडाघाती प्रहार या ठिकाणी केला. 6 धावा धावफलकावरती, त्यानंतर धाव संख्या 7 या आकड्यावरती. इथे टेप आउट करून चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा धाव संख्येत भर, 8 धावा धावफलकावरती. कोण खुराची वाट लावेल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला आपण पाहू शकता या रविदादा धुमाळ यांचा संघ जे मात्र महाराष्ट्र पोलीस मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांचा संघ या क्रीडांगणीवरती आपल्याला पाहायला भेटेल. आणि इथे मात्र आपण पाहू शकता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चूक झाली आहे. झेलचं महत्व आपण पाहिलं तर या मॅच मध्ये नव्हे तर अगदी जगाला देखील ठाऊक आहे. आणि आपण विसरू शकणार नाही कपिल देव यांची ती झेल, त्यानंतर सूर्यकुमार यादव यांची ती झेल ऑफ द मॅच नाही तर झेल ऑफ द वर्ल्ड कप ठरली होती. परंतु 1 धाव इथे मिळते, धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या पोचली आहे 9 या आकड्यावरती. धावलांचा वापर केला, जबरदस्त शॉट, गॅप आहे त्या ठिकाणी. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका या ठिकाणी. पावलांचा जबरदस्त वापर केला त्या ठिकाणी आणि करणं फार गरजेचं होतं, कारण की आपण जर पाहिलं तर गुड लेंथ एरियामध्ये चेंडू होता, त्याला फ्रंट फूटचा वापर करणं फार गरजेचं होतं. आणि तेच या ठिकाणी फलंदाज दीपक भावेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जर पाहिलं तर मनोज खारवे सरांचा आवाज देखील दुमदुमतोय आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं तर गुणलेखिकेच्या भूमिकेत देखील सरांना आपण पाहू शकतो. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक झूम सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळते.
धावसंख्येत थोडासा भर केला जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. नो लॉस ऑफ द विकेट. अगदी दमदार स्थिती आपल्याला पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना जय हनुमान मांजरली ब संघ. निमंत्रण त्यांना दिलेले फलंदाजी करण्याचा, ते देखील इथे मात्र चांगल्या धावा जमवतील का हे देखील नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की नालिंबे संघानं मोठ्या धावा जमवल्या होत्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं देखील पाहता पाहता समाप्त झालेला आहे. धावसंख्या झिंदाबाद स्थितीमध्ये आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण जर म्हटलं तर थोडस मागडं षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. अजून एक पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकताय. चेंडू जर हरवला, भुजला, फुटला, फाटला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल. याची आपण देखील नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती आहे आणि रविदादा धुमाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालेले आहेत. P2चं दुसरं षटक. इथे मात्र उडवला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेत, झन्नाडेदार सिक्सर. धावसंख्या पोहोचली 20 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला भेटला. आज रविदादा देखील या ठिकाणी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिल्याच सांघिक कोट्यातील पहिलं षटक त्यांचं असेल आणि त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. भावेश सध्या तरी आपण पाहिलं तर 12 धावांवरती बॅटिंग करतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्ले 2 सुरू आहे आणि ह्याही षटकाचा खरपोस समाचार घेतलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण की आपण पाहिलं तर वैदेश लॉंग ऑन ते आपण पाहिलं तर पूर्ण फाईन पर्यंत जागा खाली आहेत. त्या जागेवरती या ठिकाणी चढवलाय. धावसंख्या 22. पुढचा बॉल इथे टॅप करायचा होता. कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून तिथून गॅप शोधायची होती. कारण की इकडे देखील आपण पाहिलं तर खूप खाली जागा आहे. त्या जागेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता भावेशचा, परंतु आलाय हा डॉट बॉल. पावलाचा वापर चांगला केला परंतु क्षेत्ररक्षक दूर आहे. पोहोचू शकतील का? शरीरावरतीच्या ठिकाणी चेंडू आदळलाय. प्रयत्न चांगले आपल्याला पाहायला भेटले. अशाच प्रकारे कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं आहे. कारण की मागील जो झेल त्या ठिकाणी सुटला होता त्यानंतर संघर्षाची पराकाष्ठा इथे मात्र करावी लागत आहे. मैदानाच्या आतमध्ये राजे छत्रपती अनखरपाडा संघ प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इथे मात्र आपण पाहू शकता चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. आउटफील्ड स्लो झाली. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला. उंच त्या ठिकाणी चेंडू गेला होता आणि जसा चेंडू मात्र जमिनीवरती आला त्यावेळेला मात्र चेंडूने वेग मात्र कमी घेतला. वैदिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती सहज मात्र पोहोचू शकला. त्या अनुषंगाने इथे आडव्या बॅटने फटका पाहायला भेटतोय. चांगला फटका. गॅप मधून चेंडू 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीने फटका आपल्याला पाहायला भेटला. भावेश काही जबरदस्त बॅटिंग करतोय. असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये की हो जय हनुमान मांजरली संघ नाशिक संघाचा रेकॉर्ड ब्रेक करतोय की काय आणि त्याच दिशेनं मार्गस्थ होत आहे. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाने देखील छानपैकी कामगिरी केली. रफिकनं मेडन षटक हाताळलं.
आणि आज तर आपण पाहिलं तर नालिंबी संघानं 100 धावा ह्या क्रीडा नगरीवरती ठोकल्या. हे वादळ इथं देखील रोकावं लागेल. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी, हा चेंडू चाललाय त्या ठिकाणी, वडिश लॉंगाला फंबल नाही झाली त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाले. धावसंख्या बिनबाद 29 धावा. सध्या तरी आपण विचार केला तर 14.50 ची सरासरी धावफलकावरती आहे. आता पॉवर प्लेची दोन्ही षटकं इथे समाप्त झालेली आहेत. दोन्ही गोलंदाजांवरती इथे मात्र आक्रमण चढवलेले आहेत. आता विकल्प कोणता असेल राजे छत्रपती अनखरपाडा संघासमोर हे मात्र नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि या षटकामध्ये जो गोलंदाज चांगली कामगिरी करेल कदाचित त्याला देखील दुसरा स्पेल दिला जाईल. परंतु इथून जर चांगली कामगिरी झाली नाही गोलंदाजाची तर मात्र विकल्प शोधावे लागतील राजे छत्रपती अनखरपाडा संघाला गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर. कारण की सातत्यानं जर आपण पाहिलं तर आक्रमकता इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. फलंदाज भावेश आणि दीपकच्या वतीनं तिसऱ्या षटकात आपण जातोय. गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मलिंगा नावानं त्याची ओळख आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाज गणेशला. चांगली चेंडू इथे मात्र टाकावे लागतील नाहीतर जी अवस्था मागील मॅच मध्ये गावदेवी नांदब संघाची झाली होती ती स्थिती इथे मात्र निर्माण होऊ शकते. ओ जबरदस्त बॉल, काय जबरदस्त, अगदी जे नाव त्याला दिलं होतं मलिंगा त्या पद्धतीनं ऍक्शन देखील आहे त्याचा आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. इथे मात्र कमबॅक या षटकामध्ये होईल का? ओ इथे मात्र आपण पाहिलं तर खूपच बाहेर निघालेला बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. ओ आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी आली होती. बॅकअप दी लेंथ त्या ठिकाणी हाताळली होती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूला आपण जर पाहिलं ना तर खेळणं खूप कठीण असतं. पॉपिंग क्रीजच्या खूपच आतमध्ये जावं लागतं. साऊथ आफ्रिकन खेळाडू हा फटका खूप चांगले खेळत असतात. इथे मात्र स्लॉट मध्ये बॉल होता. आडव्या बॅटने खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडू मात्र पाहावा लागेल. पंचाचा इशारा सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा संघर्षमय षटकार. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं हूं ना. भावेश हे दाखवत असताना ह्याही षटकामध्ये तो मात्र थांबत नाहीये. त्याची बॅट देखील थांबत नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि या षटकामध्ये देखील लय प्राप्त करण्याचा प्रयत्न बॅटची त्या ठिकाणी आणि मात्र इथे भैधराच्या आतमध्ये भावेशचा खेळ समाप्त झालेला आहे. सफलता मिळून दिलेली या ठिकाणी गोलंदाज गणेशनं कमबॅक या ठिकाणी झालेला आहे. 22 धावांची खेळ जी मात्र समाप्त झालेली आहे भावेशची. तर पंच इथे मात्र षटक समाप्त. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 37 धावा आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली भावेशच्या वतीनं. परंतु काही काळ खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं. कारण की मागील मॅच जर तुम्ही पाहिले तर गावदेवी नांदब संघाने देखील फाईट दिली होती. त्या अनुषंगाने नालिंबी संघाला इथे चांगला टोटल बनवावा लागेल याच मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. खोलवर ठप्प्याचा बॉल, जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि थोडंसं समीकरण या ठिकाणी नक्कीच आपण पाहूया. या षटकाने नक्कीच कमबॅक झालेला आहे. गणेश न मात्र ही कमाल केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 15, या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या. एक गडी बाद झालाय तो मात्र भावेश. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण करतोय.
उरलेल्या 12 चेंडूमध्ये आता प्लॅन करणं फार गरजेचं असेल. सध्याची स्थिती आपण पाहिली तर 37 धावा धावपलकावरती आहेत. धावा चांगल्या आहेत, परंतु इथून मात्र विकेट काही गमावले, डॉट बॉल आले तर कदाचित कमी धावा होऊ शकतील. राजे छत्रपती अनखरपाडा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. सध्या तरी आपण पाहिलं असेल झरीबरी चषकामध्ये देखील चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटलं. सरपंच चषक ओझरली येथे देखील चांगली कामगिरी झाली. गावदेवी चषक ओझरली चषकामध्ये देखील आपण त्यांना पाहिलं असेल, तिथे देखील चांगली कामगिरी झाली. म्हणजे आपण पाहिलं ना तर सध्याच्या स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे राजे छत्रपती अनखरपाडा संघ. क्षमता या संघाकडे देखील आहे. राजे छत्रपती अनखरपाडा संघ या ठिकाणी एकच विचार मात्र करेल की 60 पर्यंत तरी मिनिमम रोखणं फार गरजेचं असेल. जे हनुमान मांजरली संघाला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. तुमचे नरेश दादा गायकवाड पाण्याची सेवा पुरवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. पाणी खूप अमूल्य आहे आणि सध्या तरी खेळाडूंना फार गरज आहे. सध्या तरी मानवी शरीराला देखील पाण्याची खूप गरज आहे. पाणी पित राहा मित्रांनो. तब्बल 1-2 घंट्यांनी तरी पाण्याचं सेवन करत चला. आपण म्हणतो ना मित्रांनो की अगदी आपल्या शरीरामध्ये 70% भाग हा पाण्याचा आहे. त्या अनुषंगाने पाणी हे खूप मूल्यवान आहे. आणि तसंच आपण पाहिलं तर जगात देखील 70% पाणी आहे. जाऊया मित्रांनो मॅच कडे. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती अनिकेतला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की त्याचा काल देखील चांगला आहे. ओ जबरदस्त बॉल, स्लोवर गतीचा हा चेंडू, चेंज पेस, गतीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन केलं. यालाच क्रिकेट म्हणतात. थोडासा विसावा त्या ठिकाणी मिळाला. ड्रिंक्स ब्रेक नंतर काहीतरी चर्चा झाली, त्या अनुषंगाने लेंथ लाईन्थ आणि अचूक वेध कशा पद्धतीने घ्यावा याची चर्चा देखील झाली असावी. आणि अनिकेत आल्या आल्या या ठिकाणी डॉट बॉल काढत असताना पुन्हा एकदा मात्र आपल्याला तोच चेंडू पाहायला भेटला, परंतु इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन केलेलं आहे. थोडीशी बंबलनेस झाली तिकडे वाईडिश लॉंग ऑनला. नितीन त्या ठिकाणी होते. 1 धाव मात्र 2 धाव मात्र इथे नक्कीच मिळाल्या. धावसंख्येत थोडासा भर झाला. धावसंख्या 39 आकड्यावरती पोहोचलेली आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर हे चौथं षटक सुरू आहे. 10.0 ची सरासरी सध्या तरी आहे. या षटकामध्ये काहीशा धावा जरी आल्या तरी 10.0 ची सरासरी राहू शकते. अडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटलाय. त्या ठिकाणी गॅप. हो चांगलं क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रवी दादांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. आणि क्रिकेटमध्ये हे आपल्याला सातत्याने पाहावं लागतं. हे करणं फार गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला एखादा सिनियर खेळाडू अशा प्रकारचा परफॉर्मन्स करतो त्यावेळेला तरुण खेळाडूंमध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते. धावसंख्या धावपलकावरती 41. इथे ड्राईव्ह केलाय. चेंडू आपण पाहिला तर पावलाने अडवण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. फेकी झाले, चुकीचा अनुमान. इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. राजे छत्रपती अनखरपाडा संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करतो, आपलं अस्तित्व निर्माण करतो. फलंदाज बाद, दुसरा धक्का. काही जबरदस्त या ठिकाणी कमबॅक झालेला आहे. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. नेक्स्ट मॅच नक्कीच आपण या ठिकाणी पुकार देतोय. श्रीराम स्पोर्ट कोंडेरे आणि नांदप संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. सबमरीन डिलिव्हरी. आता आत्मविश्वास वाढलाय. क्रिकेट दोस्तों कहते हैं ना, जज्बाती होने वाला खेल नहीं है, जज्बे से खेलने वाला खेल होता है. आणि तो जज्बा देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटत आहे. राजे छत्रपती अनखरपाडा संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त बॉल.
आपल्याला पाहायला भेटलं. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि याच काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आणि आता ही ज्ञानाची शिदोरी आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. चार षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. पहिले आपण जर पाहिलं तर 2 षटकं जी मात्र नावावरती राहिली जय हनुमान मांजर्ली संघाच्या. त्यानंतर 2 षटकं जी होती ती राजे छत्रपती अनखरपाडा संघाच्या नावावरती राहिली. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आता या षटकामध्ये पाहायचं आहे की कोणता संघ हवी होईल. हे षटक जर आपण पाहिलं तर राजे छत्रपती अनखरपाडा संघाच्या नावावरती राहिलं. त्यांनी जर चांगले डॉट बॉल काढले, विकेट काढल्या तर या मॅच मध्ये राजे छत्रपती अनखरपाडा संघ कमबॅक करेल आणि तीच स्थिती पहिल्याच बॉलवरती निर्माण केली आहे. गोलंदाजी मार्कवरती गणेश त्याच्याने पहिला स्पेल होता. आता दुसरा स्पेल देखील त्यांना शेवटचा दिलेला आहे. यालाच क्रिकेट म्हणतात. सातत्याने निरंतरता टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. आणि नक्कीच आपण चर्चा देखील करत होतो की गणेश जो मात्र तिसरं षटक घेऊन आला, जर त्याचं तिसरं षटक सक्सेसफुल झालं तर त्याला मात्र दुसरा स्पेल दिला जाईल आणि तेच मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर 11.0 ची सरासरी आहे. हे षटक जर आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये विचार केला तर 10-12 धावा जरी आल्या तरी एक चांगला फायटिंग टोटल इथे मात्र बनू शकते. जय हनुमान मांजर्ली ब संघ श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ आणि नांदप संघ आपण सज्ज राहा टॉस करण्यासाठी. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. काही चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गणेश ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. ओ युटी आउट, फलंदाज बाद. थाली में नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. काय जबरदस्त कमबॅक झालेला आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे. जितका जुना तितकाच नाविन्यतेने भरलेला आहे. म्हणून तर काय मित्रांनो, या ठाणे जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे तर अख्ख्या जगाला या क्रिकेटनं वेळ लावलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रज्योत 3 गडे बाद झालेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. गणेश पहिल्या स्पेल मध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या आणि हा दुसरा स्पेल जर आपण पाहिला तर सध्या तरी 2 धावा खर्च करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलं त्याला. शिंदू अगदी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी रविदादा आहेत. 1 धाव देतील त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण आहे. ह्यालाच क्रिकेट म्हणतात. जबरदस्त क्रिकेट. आत्मविश्वास, संघर्ष खऱ्या अर्थाने क्रिकेट मागत असतं आणि क्रिकेटला जर तुम्ही या गोष्टी द्याल तर क्रिकेट तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. इथे मात्र आपण पाहू शकता लेग साइड लेग स्टंप आणि इथे देखील विकेट बाद होईल. काय जबरदस्त. अगदी आपण पाहिलं तर 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये अगदी पत्त्याचं घर कोसळावं त्या पद्धतीने ही बॅटिंग लाईनअप कोसळलेली आहे. राजे छत्रपती अनकरपाडा संघ आपण जर पाहिलं तर त्यांचा होम ग्राउंड आहे आणि त्या या मैदानाच्या त्यांना देखील काही डावपेच ठाऊक आहेत आणि भरपूर देखील या मैदानाचा त्यांनी देखील लाभ घेतलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती
45 धावा आहेत. तिथे पुन्हा एकदा ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. शतक त्या ठिकाणी पोहोचला नाहीये. संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला भेटला. आणि याबरोबर जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 49 धावा झालेल्या आहेत. 50 धावांचं हे लक्ष इथे ठेवलेलं आहे. या लक्षाचा आपण जर विचार केला तर 10.0 ही सरासरी आहे. धावा चांगल्या आहेत, परंतु नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण सध्या तरी प्रेडिक्शन करू शकतो की 50-50 मामला आहे. काही होऊ शकतं, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे त्या पद्धतीने बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. आज सचिन इन ऍक्शन मध्ये असेल. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ आणि यस कोंडेरी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नांदप संघाचे कर्णधार पण या आमच्या थेट मंचासमोर आपण यायचं आहे. तर जवानबान मांजरली संघाला 2 धावाने आपण पॅनलाइज केलेले आहे, कारण की त्यांचे शूज 12 प्रतिनिधी जे कंप्लीट नव्हते त्या अनुषंगाने एका षटकानंतर आम्ही जो काही लेखाजोखा आहे तो कळवणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. आमचे आदरणीय गुरुवर्य मनोज खारवे सर, सध्या तरी आपण त्यांना गुणलेखकाच्या भूमिकेत पाहिलं होतं आणि सरांचं देखील क्रिकेटवरील प्रेम जबरदस्त आहे. आले किती गेले किती उडून गेला भरारा संपलं नाही संपणार नाही. मनोज खारवे सरांचा क्रिकेटवरील मायेचा आसरा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. 50 धावांचा ह्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का? या धावा इथे डिफेन्स केल्या जातील हे आपल्याला ऐकवतील मनोज खारवे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा एकता चषक 20-25. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच राजू जाधव सर. प्रेक्षक आपण पाहताय दुसरा सामना हे आजच्या दुसऱ्या दिवसातील एकता चषक 20-25 गोडसे ग्रामस्थ मंडळ आणि एकता क्रिकेट मंडळ याच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आपण हा आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना इथे अनुभवतोय. पहिली इनिंग नुकतीच समाप्त झाली. जो संघ या मैदानावरती नेहमीच प्रॅक्टिससाठी येत असतो राजे अनकरपाडा हा संघ इथे नेहमीच येत असतो खेळायला आणि त्या संघाने नंतर पहिला पंकी मस्त कमबॅक केला. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा दिल्या होत्या, ज्यामध्ये पहिले षटक जयेशने हाताळलं होतं 14 धावांचं, दुसरं षटक हाताळलं होतं रवी धुमाळ यांनी 15 धावांचं. पण त्यानंतर अगदी जबरदस्त अफलातून बॉलिंग करून पुढचे 3 षटक अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळून फक्त धावा रोखल्या 49 पर्यंत आणि 50 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी जात असताना पोलीस कर्मचारी रवीजी धुमाळ आणि सोबतीला रवी यांच्या सचिन, टी शर्ट तेजस आहे परंतु सचिन आहेत. श्रदक्षिणा आहे, खलनिग्रहण आहे. पोलीस रवीजी धुमाळ. P फॉर पोलाइट, O फॉर ओबेडियंट, L फॉर लॉयल, I फॉर इंटेलिजंट, C फॉर केअरफुल, E फॉर इफिशियंट असे पोलीस असलेले रवी धुमाळ, ज्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि ज्यांच्या अवतीभोवती हा अनकरपाडा संघ नेहमी फिरत असतो ते रवी धुमाळ. गेलेल्या नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकला सचिन
आणि समोर लक्ष ज्यांच्या जिंकण्यासाठी हा सामना 50 धावांचं लक्ष. विपक्ष टीम आहे आपण पाहतोय मांजर्लीची टीम, जय हनुमान मांजर्ली बी असा संघ. पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी बॅटिंग केली. आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे आणि 10 किक लाईव्हशी जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबतीला पुन्हा एकदा करण मगर जोडले जातात स्कोरिंग साठी, जे स्वतः आयोजक सुद्धा आहेत. नरेशजी गायकवाड, करण मगर, नितीन पवार या सर्वांची अथक मेहनत, सोबतीला आमचं एकता क्रिकेट मंडळ, ग्रामस्थ मंडळ सर्वांचं योगदान या स्पर्धेला लावलंय आणि त्याच कारणाने आम्ही ही स्पर्धा 6व्या पर्वामध्ये घेऊन चाललेलो आहे. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ, बॅटफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न, बॅट रोल केली ती. पंच आमच्याकडे म्हणून सांगतात की पहिला चेंडू इथे स्क्वेअर आहे. दिशाहीन चेंडू टाकला आणि ऑब्जेक्शन घेतलं जात आहे. तिथे पाहू शकता आपण गोलंदाज अगदी डोकं अगदी खाजू लागलाय. रिव्ह्यू नाही व्हाईट साठी, रिव्ह्यू कशासाठीच नाहीये असं आम्हाला माहिती मिळते. पंचानं जर वाटलं का एखादा मोठा निर्णय अगदी तो क्रुशियल मोमेंट असेल तर ते अगदी संख्येचं निरसन करू शकतात, परंतु कुठला पण बॅटर कुठल्या बॉलरनी तिथे डिमांड करू नये अशी काळजी घ्या. तर तो पहिला चेंडू पडला आपण जो पाहिला आणि पहिला चेंडू डॉट काढला गोलंदाजाने. गोलंदाज मिस्टर विजय. वाईटचा इशारा म्हणजेच एक धाव इथे सुरू झाली आहे वाईटच्या रूपामध्ये. 50चं लक्ष आहे 30 चेंडूंमध्ये, म्हणजे अजून 30 चेंडू शिल्लक आहेत. बॅकअपचा वापर केलाय, सरळ ड्राईव्ह केलाय अगदी मिड ऑनच्या आणि बॉलरच्या मधून. पंचाच्या उजव्या बाजूने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला तर बॅटचा फेस सुंदर होता. सरळ बॅटने अगदी स्ट्रेट डाऊन टी ग्राउंडचा फटका इथे सजवला. ग्राउंड शॉट होता पाहण्याजोगा बॅटर सचिनचा. जसे शॉट प्रसिद्ध केले होते सचिन तेंडुलकर साहेबांनी, सुनील गावस्कर साहेबांनी, तसं सचिनच्या या बॅटमधून सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 वरती टीम राजे छत्रपती अनखरपाडा. पुढचा चेंडू रवी धुमाळ यांच्यासाठी. याला टर्न केला, चेंडूला अगदी स्लॉट स्वीपचा नजारा पेश केलाय. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जात असताना दम दम करत डीप मिड विकेटच्या दिशेने 1 to 4 4 रन. पंचाच्या भूमिकेमध्ये सुदीपजी अंबोड आणि स्क्वेअर लेग पंच आमचे मंडळाचेच आकाश धुमाळ. आधीच्या सामन्यात सुद्धा नितीन पवार यांनी चांगली कामगिरी केली होती. एकमेकांना साथ देत आहेत दोन्ही पण पंच. बॉलिंग यांचे पंच मेन पंचच्या भूमिकेमध्ये सुदीप अंबवडे आणि चौकारांनी पुन्हा एकदा सज्ज झालेत रवी. यावेळेला पुन्हा एकदा बॅकअपचा वापर, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता रवी धुमाळ यांचा. तिथे चेंडू आणि बॅटचं टायमिंग जुळलं नाही बघा. त्यानंतर सांगतात की मला सरळ हा ऑफ ड्राईव्ह करता आला असता, स्क्वेअर ड्राईव्ह करता आला असता, परंतु वेळ निघून गेल्यानंतर कधी कधी माणसाला कुठल्याही व्यक्तीला थोडंसं शहाणपण सुचत असतं. धावसंख्या 6 वर 6 ऑन द बोर्ड. 50चं लक्ष जिंकण्यासाठी राजे छत्रपती. अंकपाळा पुढे चेंडू लॉफ केलाय, लॉंगच्या दिशेने जातोय. फिल्डर तिथे पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मस्त टायमिंग होतं, इफर्टलेस फटका. मी तर म्हणू शकतो की थोडेसे फक्त खाली वाकले होते, अन्यथा हा फटका स्टँडर्ड डिलिव्हर झाला असता रवी धुमाळ यांच्या बॅट मधून. जसे ते रिमांड मध्ये घेतात तसं आता रिमांड मध्ये घेतल्यासारखं वाटतंय. धावसंख्या 6 ने फुलते. 12 वर 12 ऑन द बोर्ड. राजा छत्रपती अनखरपाडा संघ धावांचा पाठलाग करतोय. 50चं लक्ष आहे. समोरचा संघ मांजर्ली बी पुन्हा एकदा बॅकअपचा वापर करतोय. चेंडू अगदी हलक्या गतीने सोडतायत, परंतु ओळखलं जाते मेरिटनुसार फटके मारतायत रवी धुमाळ. आणि आता अगदी समजदारी दाखवून संयमाने एक सिंगल धाव काढून ओव्हर पिच चेंडूला अगदी खोदून काढून एक धाव पूर्ण केली आणि सचिनला स्थायिकला आणले. धावसंख्या 13 वर. पहिलं षटक हाताळते विजय. एक चेंडू शिल्लक आहे. जो पहिलाच व्हाईट पडला होता पण तो व्हाईट नाही तर हा व्हाईट आहे, प्युअर व्हाईट आहे, सिक्सर आहे. वा काय सुरुवात, झका झोका छान मस्त, लय भारी सुरुवात राजे छत्रपती अनखरपाडा संघाची. लक्षात ठेवून डोळ्यासमोर ठेवून इथे बॅटिंग करतोय. धावसंख्या 19 वर 19 ऑन द बोर्ड. नांदप संघाने रिपोर्टिंग करा. तुम्हाला खेळायचं आहे ना, पुढचा सामना आपण आला असेल तर नोंद करा. नांदप संघ धावसंख्या 19 इथे पूर्ण केली पहिल्या षटकामध्ये. इथे आगाज दाखवलेला आहे, ललकार विजयाची पुकारलेली आहे, येलगार पुकारले रवी धुमाळ आणि सचिन याने.
पुन्हा एकदा रवी धुमाळ सज्ज झालेत. पहिल्या चेंडूला सामोरे जातील गोलंदाज दीपक आणि 2 धावांची पेनल्टी आकारण्यात आली होती. त्यांनी आता जोडतोय अंकपणाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली आहे 21 या टर्न केलाय आणि शॉर्ट स्क्वेअरिंगला बघा किती छोटा पुरा खेळाडू घारीसारखी नजर ठेवली त्याने. पंच आकाश धुमाळच्या उजव्या बाजूला अगदी घारीच्या नजरेप्रमाणे चेंडू अगदी अडवला. सरप्राईज झाले रवी धुमाळ की मला इथे गॅप शोधायची होती. स्वीपचा प्रयत्न होता पॅडल स्वीपचा, परंतु तिथे पहिली डॉट आली. बघितलं आपण पहिली डिलिव्हरी डॉट टाकली गोलंदाजाने. दीपक फिल्डिंगची जमावट करतोय. डीप मधला मिड विकेट थोडासा फॉरवर्ड झोन कडे घेतला जातोय. लॉंग ऑन आहे ऑन साइडला. ऑफ साइडला पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरला राज आहे. रिव्हरचा पवित्रा घेतला आणि हा इथे छान फटका सजवलाय. अगदी मास्तरकी प्राप्त केली रवी धुमाळ्यांनी आणि चेंडू पाहता पाहता तिथे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने अडवला गेलाय. त्या दरम्यान तिथे धावलेच नाहीत जास्त. एकच धाव घेतलीये. पाहत राहिले त्यांना असं वाटलं की चेंडू जाईल पण ती आउटफील्ड थोडीशी फास्ट नाहीये तर स्लो आहे. चेंडू थांबला आणि त्याचा अगदी पुरेपूर फायदा उचललाय फिल्डरने. धावसंख्या 1 ने पुढे अंकपडा राजे छत्रपतीची 22 वर 22. गारगार हवा इथे वाहू लागली. हवा घोंगावू लागली. ही हवा आहे वाऱ्याची. हा वारा हवेचा आणि क्रिकेटचा वारा आहे. हा वारा आहे एकता चषकाचा नारा आहे. षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. अगदी दोन्ही पण बॅटरने सामन्याची सूत्र आपल्या हातात जणू काय घेतलेले आहेत. आपल्याला विजयाकडे कसं जायचं आहे ते असं जायचं असं सांगत असताना आपण चेंडू किती शिल्लक आहेत ते बघायचं नाहीयेत. आपल्याकडे जो नैसर्गिक खेळ आहे आपण या मैदानाचा वापर रोज जो करतोय त्याचा प्रॉपरली वापर करत असताना मैदान आमचा, धिंगाणा सुद्धा आमचा, मैदान आमचा, वाडा आमचा, रडा पण आमचाच. इथे रडा घालतोय सचिन आणि रवी धुमाळ. बॅकफुटला गेले आणि कट केलेला आहे. स्ट्रायकरचा नजारा. सचिन नाम काय जय घोष चौका. वा सुंदर चौका. षटकार पाठोपाठ धावसंख्या वेगाने फुलत असताना 32 वर 32 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्येच बघितलं पण 19 धावा कुठल्या 2 धावा मिळाल्या पेनल्टीच्या. त्याचा फायदा उचलतायत आणि या ठिकाणी असं पाहतो आपण की कदाचित तिसऱ्या षटकामध्ये सामना संपली काय, कारण तर विकेटची नितांत गरज आहे. मांजोली बी संघाला जर तुम्हाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर अन्यथा पूर्णपणे वरचढ ठरतोय राजे छत्रपती अंकपडा संघ. ज्या नावामध्ये ताकद आहे, जे नाव घेतले की अंगावरती काटे उमटतात असे राजे छत्रपती, अशा नावाचा अंकपडा संघ इथे. स्पॉन्सर फ्रॉम सन्माननीय आमचे जय मल्हार यांचे प्रोप्रायटर मिस्टर अनंत दोर्लेकर यांचा संघ पाहतो आपण. अंकपडा धावसंख्या 32 वर. अनंत डोलेकर साहेबांनी सुद्धा अगदी चांगली समाजसेवा सुरू केली आहे. चांगले हॉटेल सुद्धा त्यांनी बनवले. आपण त्यांच्या जीवनाचा आस्वाद घेत असतो पण त्यांचं समाजकार्य सुद्धा तितकं तोला मोलाचं असतं नेहमीप्रमाणे. चांगली व्यक्ती जी आहे अंकपाड्याची. या वेळेला चेंडू हवेत आहे. सॉफ्ट डिस्मिसची शक्यता होती. सचिन पाहत राहिले की माझा झेल गेला पण तो नाही. तिथे सचिनच्या पाड्यामध्ये नशिबाची साथ मिळते. जणू काय सचिन आणि रवी धुमाळ यांनी, मी तर होतो पूर्ण टीमने, राजे छत्रपती अंकपाड्या टीमने अगदी अनंत डोलेकर साहेबांच्या धाब्यावरती जाऊन वाटतं जेवणाच्या सोबतीला नशीब खाल्ले की काय असंच पाहायला मिळते. 6 धावा आल्या या चेंडूवरती. किती नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली बघितली आपण. आणि 6 धावांनी धावसंख्या 38 वर 38 ऑन द बोर्ड. पाहता इथे विजयाची चाहूल लागली आहे. मला वाटतं जय मला धाब्याकडे जाण्याची चाहूल लागली आहे. फक्त 1 किलोमीटर दूर होतो अनंत डोलेकर आणि धाबा जय मल्हार. आणि ही वारी मल्हार वारी निघेल वाटतं ब्रेक मध्ये, लंच ब्रेक मध्ये अनंत डोलेकर साहेबांच्या दर्शनाला. काय सुंदर इथे फटकेबाजी. पूर्णपणे ग्राउंडचा प्रॉपरली फायदा उचलतायत. काय तर तिथे डिस्कशन चालू आहे गोलंदाज आणि रवी धुमाळ बॅटर यांचं. सोबतीला पंच सुद्धा आहेत. आता पुन्हा एकदा सज्ज झाल्या सचिन. स्थायिक एंडला एकही विकेट मिळत नाहीये. कमरेवरती हात बघा सर्वांचेच. प्रत्येक फिल्डरच्या कमरेवरती हात आहेत गोलंदाज वगळता. या वेळेला सचिन 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 हरे नाम हरे हरे सचिन हरे हरे तेंडुलकर तेंडुलकर हरे नाम सचिन हरे. हे सचिन अंकपाड्याचा ठोकतोय षटकार. धावसंख्या वेगाने फुलत असताना विजयाची ललकार 44 वर. 6 रिक्वायर्ड ऑनली. 2 षटकार समाप्त झाली. 18 चेंडूंमध्ये फक्त 6 धावांची गरज टीम राजे छत्रपती अंकपाडा संघाला. सचिन खेळतो 6 चेंडूमध्ये तब्बल 29 वर
काय फटकेबाजी केली सचिनच्या त्या इनिंग मध्ये. 4 सुंदर उत्तुंग भरारी घेणारे ते षटकार, एक सुंदर चौकार आणि सोबतीला अगदी मास्टर माइंड मिस्टर रवी धुमाळ ज्याने सुद्धा एक चौकार षटकार खेचला. आणि सामन्याला कसं पुढे न्यायचं, कशी विकेट राखून खेळायचं, कशी पार्टनरशिप रचायची याचं पार्टनरशिप आपण पाहतोय. जिथे जास्त पार्टनरशिप दाखवतात आपले रवी धुमाळ आणि सचिन सोबतीला. काय स्ट्रायकिंग बॉलिंग बॅटिंग लाईन आहे, जबरदस्त इथे पार्टनरशिप सजवली आहे. हा सुद्धा एक रेकॉर्ड होऊ शकतो राजू जाधव सर. एकही विकेट नाहीये आणि बघा तब्बल 50 कडे मार्गक्रमण करतोय राजू छत्रपती अनकरपाडा. नवीन गोलंदाज साहिल. साहिलला कोण पाहिल? साहिलला सर्व पाहतील. ज्याने चेंडू अगदी थोडासा हलक्या गतीने टाकला त्याला अगदी सन्मान दिला रवी धुमाळ यांनी. रवी यांचं स्वप्न आहे की षटकाराने सचिन सामना समाप्त करेल. ही त्यांची रणनीती आहे. धावसंख्या 45 वर षटकार मारेल का सचिन? ज्याने 4 मारले 5वा येईल का? प्रयत्न करतोय परंतु इथे साहिल स्वतः कॉटन बॉल घेईल का? नाही, तिथे मिड विकेट आला. तो सामना नव्हे, झेल नव्हे तर सामना सोडलाय. पूर्ण बॉडी लँग्वेज बघा त्यांची खाली गेली आहे. खांदे झुकलेत. काय करायचं? पूर्णपणे मोळे झालेत. क्या करेंगे? हे हरिनाम, हे काय झालं? एकच गडी बाद नाही. आता स्कोर लेवल नाही तर सामना संपलेला आहे. कारण धावा झाल्या तर 46. आता चौकार मारलाय रिवर्सच्या पद्धतीने तो सचिनने. मॅच विनिंग 4. आणि अशा प्रकारे अभिनंदन मिस्टर सन्माननीय अनंत डोलेकर साहेब, तुमचं अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम जय हनुमान मांजरली बी. पहिल्या इनिंग मध्ये पहिला आपण 49 धावा परंतु रोखण्यात आलं. चांगली बॉलिंग पेश केली. गणेशने 2 षटक हाताळले, दबाव टाकला. ज्याच्या पहिल्या स्पेल मध्ये ज्याने 8 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केली तोच गणेश शेवटच्या षटकात सुद्धा आला. त्या षटकात सुद्धा त्याने एक विकेट प्राप्त केली, एक चौकार दिला होता, 7 धावा खर्च केल्या, एक रनआउट प्राप्त झालं होतं. तर नक्कीच इथे कठीण झालं की आपण सामन्याचा हिरो कोणाला ठरवायचं हाही प्रश्न आहे. हाय स्कोरिंग मॅच होती आणि जो दबाव टाकला होता पहिल्या इनिंग मध्ये बॉलरने दबाव टाकला होता. परंतु आपण इथे घोषित करूया कारण सामन्याला खूप लवकर समाप्त केलं ते म्हणजे मिस्टर सचिन ठरतो या सामन्याचा हिरो. ज्याने ठोकल्या 30 धावा 7 चेंडूंमध्ये 4 उत्तुंग षटकार ठोकणारा सचिन ठरला सामन्याचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच. या सचिन आपण या. सन्मान्य रविदादा मगर यांच्या शुभ हस्ते आपण सचिनला गौरवान्वित करूया. त्याच्या सुंदर